आणि हा जो भुयारी मार्ग आहे तो सरळ खुबलाडा बुरुजाकडे जातो. आणि हा जर बघितलं ही मोठी तटबंदी आपल्याला पाहायला भेटते. आणि या तटबंदीच्या खाली हा जो भुयारी मार्ग सरळ गेला आहे तो पुढे खुबलाडा बुरुजाच्या इथे पूर्णपणे तो बाहेर पडतोय. तर प्रत्यक्षपणे आपण आता जाऊया इथून आणि बघूया हा भुयारी मार्ग कसा आहे. भरपूर वटवाघ आहेत, आतमध्ये जाणं रिस्की आहे थोडं. त्यावेळी महाराजांनी आपल्या युक्तीचे आणि ॲडव्हान्स इंजिनिअरिंगचे प्रयोग या दुर्गावर केले. मग त्यामध्ये विजयदुर्गची तिहेरी तटबंदी आहे, त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याखाली असलेली तटबंदी आहे. असे अनेक प्रयोग महाराजांनी या किल्ले विजयदुर्गवर केले आहेत. तांबड्या दगडी तटबंदीवर कोवळ्या सोनेरी सूर्यकिरणांची झालर आणि बाजूला निळाशार समुद्राची पार्श्वभूमी, हे दृश्य नेहमीच मन मोहून टाकते. साहसप्रेमींना इथले गुप्त भोगदे भुयारी मार्ग शोधण्याचा मोहसुद्धा आवरत नाही. समुद्राच्या लाटा आणि गडाच्या दगडी भिंतींचा संवाद ऐकत इतिहासाची एकरूप होण्याचा हा अनुभव केवळ अपूर्वच आहे. विजयदुर्ग किल्ल्यात पाऊल टाकताच इतिहास जिवंत भासू लागतो. इथला प्रत्येक दगड पराक्रमी योद्ध्यांच्या कथा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कान्होजी आग्रेंच्या अभेद्य आरमाराची कहाणी येथील प्रत्येक दगडादगडात कोरलेली आहे. विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ असलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुदर्शन सावी परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आज आपण अशा एका गडकिल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहोत जिथे आपल्याला समुद्राच्या किनारपट्टीकडून जाणारा भुयारी मार्ग, त्याचबरोबर या किल्ल्यावर 2 चोरवाटा असलेले भुयारी मार्ग आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. काही दिवसांपूर्वी कुलाबा किल्ल्याच्या पहिल्याच व्हिडिओला तुम्ही जो काही सुंदर प्रतिसाद दिला होता त्यासाठी तुमचं परत एकदा मनपूर्वक आभार मानतो. यापूर्वी आपण कुलाबा किल्ल्यामध्ये जमिनीखाली भुयारी मार्गात असलेले शिवकालीन शौचालय पाहिले. आता यानंतर असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे अजून असे किल्ले आहेत की ज्यांच्यावर अशा भुयारी मार्गांची निर्मिती आपल्याला पाहायला भेटते. आणि असेच मग भुयारी मार्ग असलेले, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ताटमानेने उभा असलेला आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहासाचा आणि लष्करी ताकदीचा साक्षीदार असलेला किल्ला म्हणजेच किल्ले विजयदुर्ग. आणि या किल्ले विजयदुर्गाला भेट देण्यासाठी आज आपण मित्रांनो आलो आहोत. आणि आत्ता आपण जिथे उभा आहोत तो आहे किल्ले विजयदुर्गचा एक भुयारी मार्ग. असे 3 भुयारी मार्ग आपल्याला पाहायला भेटतात, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी सुदर्शन सावी घेरिया उर्फ किल्ले विजयदुर्गवर आपलं सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात ही 12व्या शतकात झाली. ॲक्च्युली ज्यावेळी हा किल्ला सुरुवातीला बांधला गेला त्यावेळी या किल्ल्याला घेरिया या नावाने ओळखलं जात होतं. आणि शिलाहार राजवंशातील राजा भोज याने हा किल्ला 1193 ते 1205 या कालखंडात 5 एकरमध्ये हा किल्ला बांधला. आता त्यानंतर हा किल्ला बहामणी राजवटीखाली गेला. आणि बहामणी राजवट ही त्यावेळी 5 भागामध्ये डिवाईड झाली होती. ती कोणती? पहिली आहे अहमदनगरची निजामशाही, दुसरी आहे विजापूरची आदिलशाही, तिसरी आहे बेरारची इमादशाही, चौथी आहे ती गोवलकोंड्याची कुतुबशाही आणि 5वी आहे ती म्हणजे बिदरची बरीदशाही. अशा 5 भागामध्ये ही बहामणी राजवट विभागली होती. तर त्यावेळी आदिलशाहीच्या वाट्याला कोकण प्रांत होता आणि विजयदुर्ग किल्ला हा आदिलशाही वाट्याला होता. तर इसवी सन 1653मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. आणि त्यानंतर या किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराजांनी या किल्ल्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. जरी हा किल्ला त्यावेळी भोजराजाने बांधला असला तरी इसवी सन 1653 नंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी आपल्या युक्तीचा वापर करून या किल्ल्याचा विस्तार 5 एकराहून 17 एकर इतका केला आणि या किल्ल्याला मजबूत करण्यात आलं. आता त्यावेळी महाराजांनी आपल्या युक्तीचे आणि ॲडव्हान्स इंजिनिअरिंगचे प्रयोग या दुर्गावर केले. मग त्यामध्ये विजयदुर्गची तिहेरी तटबंदी आहे, त्याचबरोबर
समुद्राच्या पाण्याखाली असलेली तटबंदी आहे, असे अनेक प्रयोग महाराजांनी या किल्ले विजयदुर्गवर केले आहेत. तर सांगण्याचा उद्देश एवढाच होता की या सर्व कारणामुळे विजयदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याचा, त्याचबरोबर मराठा आरमाराचा एक प्रमुख तळ बनला होता. मित्र हो, केवळ किल्ला बांधला म्हणजे गोष्टी संपत नसतात. केवळ किल्ला बांधतो तो राजा, पण भविष्यातील धोक्यांचा अंदाज घेत त्या किल्ल्यातून न भूतो न भविष्यतो अशा अफलातून किल्ल्यांची निर्मिती करून घेणारा, त्याचबरोबर त्या किल्ल्यातून चोरवाटा, त्याचबरोबर भुयारी मार्गांची निर्मिती करून घेणारा जाणता राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आणि असेच भुयारी मार्ग असलेले, त्याचबरोबर चिलकती तिहेरी तटबंदी, खुबलडा बुरुज आणि त्याचबरोबर साहेबाचे ओटे, अशा बऱ्याच गोष्टी आपण या किल्ले विजयदुर्गवर आज पाहणार आहोत. तर चला प्रत्यक्षपणे आपण त्या वास्तूच्या इथे जाऊया आणि पूर्णपणे सविस्तर आढावा घेऊया. आत्ता आपण आहोत विजयदुर्ग किल्ल्याच्या बेस पॉईंटवर आणि ही आहे विजयदुर्ग किल्ल्याची खाडी आणि या खाडीला लागूनच हा विजयदुर्ग किल्ला वसलेला आहे. आता विजयदुर्ग किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला इथे 2 प्रवेशद्वार पाहायला भेटतात. म्हणजे एक प्रवेशद्वार आपल्याला हा सरळ जो रोड गेला आहे, या सरळ रोडने गेलात की आपल्याला एक प्रवेशद्वार पाहायला भेटतं आणि दुसरं ह्या बुरुजातून आपल्याला एंट्री भेटते. जो हा मार्ग आहे तो हनुमान मंदिराजवळ आपल्याला बाहेर निघतो. तर इथून सरळ गेलात की सरळ हनुमान मंदिराच्या इथे आपल्याला ही वाट पाहायला भेटते. तर आत्ता आपण जाणार आहोत सरळ जी समोर रोड गेला आहे त्या समोर रोडने आपण एंट्री घेणार आहोत, कारण पूर्णपणे किल्ल्याचं प्रवेशद्वार म्हणता येईल. त्या प्रवेशद्वाराने आपल्याला पूर्णपणे तिथून आपण एंट्री घेणार आणि त्याच्यानंतर मग इथे या मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर जीबी दरवाजातून किल्ल्यामध्ये आपण प्रवेश घेऊ. मित्र हो, कोणत्याही किल्ल्यावर गेलात की आपल्याला प्रत्येक गडकिल्ल्यावर मराठा स्थापत्यशैलीतील मंदिरे आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकी एक म्हणजे हे हनुमानाचं मंदिर. आपण यापूर्वी किल्ले सिंधुदुर्गला सुद्धा भेट दिली होती आणि तिथे सुद्धा आपल्याला प्रवेशद्वारात एंट्री घेतल्यानंतर समोर हनुमानाचं मंदिर पाहायला भेटलं होतं. तसंच इथे आपल्याला किल्ले विजयदुर्गवर सुद्धा प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर हे सुंदर असं हनुमानाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतंय आणि इथे आपल्याला या मंदिरामध्ये सुंदर अशी सुबक मूर्ती आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटते. मित्र हो, नेहमीच या मराठा स्थापत्यशैलीतील मंदिरं आपल्याला प्रत्येक गडकिल्ल्यावर पाहायला भेटतात. आता आपण जर बघितलं, यापूर्वी आपण कुलाबा किल्ल्यावर सुद्धा श्री गणेशाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटलं होतं. तर अशी अनेक मंदिरं आपल्याला या गडकिल्ल्यावर पाहायला भेटतात. तर हनुमानाचं दर्शन तर आपण आता घेतलेलंच, तर आता आपण विजयदुर्गच्या या भटकंतीला सुरुवात करूया. आत्ता आपण समोर पाहतोय तो आहे जीबी दरवाजा. किल्ल्यातील एक महत्त्वाच्या प्रवेशद्वारांपैकी एक महत्त्वाचं असं हे प्रवेशद्वार म्हणजे जीबीचा दरवाजा. मित्र हो, किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या या मार्गावर ज्या या तटाच्या भिंती उभ्या आहेत त्यावर विजयदुर्गने केलेले आरमारी लढ्याचे वर्णन आजही आपल्याला इथे या तटबंदीवर पाहायला भेटत आहेत. इसवी सन 1718 साली इंग्रज सेनांनी म्हणजेच वॉल्टर बून याने विजयदुर्गवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान त्याने सलग 2 दिवस तोफांचे मारे या किल्ल्यावर केले. त्याचेच हे पॅच आजही आपल्याला या तटबंदीवर आपल्याला समोर दिसत आहे. मित्र हो, यातील एक तोफेचा गोला अक्षरशः महादरवाजाच्या बाजूला जी ही गोमुखी संरचना आहे त्या गोमुखी संरचनेच्या समोर आपल्याला एक गोळा हा समोरच आपल्याला इथे पाहायला भेटतोय, जो महादरवाजापर्यंत त्याचा वेध घेतला आहे. परंतु महाराजांच्या गोमुखी संरचनेपुढे नक्कीच या तोफांचे गोळे महाराजांच्या या गडकिल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचू शकला नाही. याचं कारणच हेच होतं की महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावर गेलात की आपल्याला गोमुखी रचना आपल्याला पाहायला भेटते. महाराजांच्या गोमुखी स्थापत्यशैलीचा नजारा आपल्याला प्रत्येक गडकिल्ल्यावर पाहायला भेटतो, जेणेकरून शत्रूला सहजरित्या या महादरवाजापर्यंत हल्ला करता येत नसे. आता जर इथे बघितलं तर इथे सुद्धा एक तोफेचा गोला या महादरवाजापर्यंत पोहोचू शकला नव्हता. शत्रूला या महादरवाजातून सहजरित्या प्रवेश घेता येऊ नये यासाठी उभारलेली ही गोमुखी स्थापत्यशैली.
मित्रहो, शत्रूने महादरवाजावर आक्रमण केले तरीही लाकडी ओंडक्याने नाहीतर हत्तीच्या सहाय्याने हा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत असत, परंतु गोमुखी स्थापत्यशैली असल्यामुळे शत्रूला यापैकी कोणताही प्रयत्न करता येत नसे. आत्ता आपण पाहतोय तो विजयदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा आहे. अतिशय दुर्लक्षित म्हणता येईल, कारण अतिशय बिकट अशी या महादरवाजाची परिस्थिती आज आपल्याला पाहायला भेटत आहे. जेणेकरून या महादरवाजाचं संवर्धन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. त्याचबरोबर महादरवाजाच्या बाजूला आपल्याला 2 सुसज्ज देवड्यासुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटतात, जेणेकरून ह्या देवड्या त्यावेळी सुरक्षा रक्षकांसाठी इथे वास्तव्यासाठी बांधलेले आपल्याला पाहायला भेटतात. किल्ल्याच्या महादरवाजातून आतमध्ये प्रवेश घेतला की आपल्याला डाव्या साईडला पाहायला भेटतो तो म्हणजे खलबतखाना, आणि समोर आपल्याला काही तोफासुद्धा पाहायला भेटतात, आणि उजव्या साईडला आपल्याला दारुगोळा कोठार पाहायला भेटतं. तर प्रथम आपण खलबतखाना पाहूया आणि त्यानंतर मग दारुगोळा कोठाराकडे जाऊया. मित्रांनो, खलबतखाना म्हणजे तुम्हाला माहीत असेल द सिक्रेट ऑफ चेंबर्स, म्हणजे जो रायगडावर सुद्धा आपल्याला हा खलबतखाना पाहायला भेटतो, जो जमिनीच्या खाली आपल्याला पाहायला भेटतो. जेणेकरून त्यावेळी ज्या सिक्रेट्स मीटिंग्स असायच्या त्या या खलबतखान्यामध्ये केल्या जायच्या, आणि इथे सुद्धा आपल्याला किल्ले विजयदुर्गवर हा खलबतखाना पाहायला भेटतो. तर आता आपण आतमध्ये प्रवेश घेऊया खलबतखान्यात आणि कशा प्रकारे हा खलबतखाना आहे तो प्रत्यक्षपणे पाहूया. कोकणच्या निळ्याशार सागरी किनारी अभिमानाने उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा पराक्रम, ध्येय आणि समुद्री सामर्थ्याचा जिवंत साक्षीदार आहे. पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार राहिला आहे. येथे उभे राहिले की समुद्राच्या लाटा जणू इतिहासाचे गूढ सांगतात असे भासतं. भक्कम तटबंदी, गूढ भोगदे आणि अतूट संरक्षण व्यवस्था यामुळे हा किल्ला नेहमीच अजिंक्य राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कान्होजी आग्र्यांच्या अभेद्य आरमाराची कहाणी येथील प्रत्येक दगडादगडात कोरली आहे. विशाल तटबंदीच्या कड्यावर उभे राहिले की या अथांग समोराकडे पाहताना एक वेगळाच इतिहास इथे जिवंत होतो. किल्ल्याचे वैभव, त्याची रचना आणि त्याला लाभलेली नैसर्गिक सुंदरता मन अगदी मोहून टाकते. मित्रहो, इतिहासाच्या खुणा शोधायच्या असतील, अथांग सागराचा आनंद घ्यायचा असेल किंवा मनमोकळा वारा अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला हा एक अविस्मरणीय ठिकाण आहे. मराठ्यांच्या सत्तेखाली विजयदुर्ग किल्ला हा समुद्री युद्धाचा केंद्रबिंदू बनला होता. मराठा आरमाराचा महाकाय शिलेदार, ज्यांना समुद्रावरील शिवाजी म्हणून संबोधलं जातं, ते कान्होजी आग्रे यांनी याच किल्ल्यावरून समुद्रावर आपली पकड मजबूत केली होती. इंग्रज आणि पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण विजयदुर्गच्या तटबंदीसमोर त्यांचा टिकाव लागलाच नाही. मित्रहो, आत्ता आपण समोर पाहतोय ते आहे दारुगोळा कोठार, आणि आजही आपल्याला एकदम सुव्यवस्थितपणे हे दारुगोळा कोठार किल्ले विजयदुर्गवर पाहायला भेटत आहे. आता काही संवर्धनाचं काम चालू आहे, त्यामुळे सध्यासाठी हे दारुगोळा कोठार बंद केलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये पूर्णपणे त्याचं संवर्धन होत आहे. आता संवर्धन झाल्यानंतर इथे आपल्याला एंट्री भेटेल, पण सध्या मोठ्या प्रमाणात या विजयदुर्ग किल्ल्याचं संवर्धन आपल्याला इथे चालू होत असल्याचं दिसत आहे. तर या दारुगोळा कोठाराच्या बाजूला आपल्याला भुयारी मार्ग पाहायला भेटतो. तो भुयारी मार्ग आपण आता थोड्याच वेळात पाहणार आहोत, ज्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, कारण हा जो भुयारी मार्ग आहे हा दारुगोळा कोठाराच्या बाजूलाच आहे, आणि या दारुगोळा कोठाराच्या समोरच आपल्याला सदर पाहायला भेटते. आता सदर आहे ते आपण विजयदुर्गच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याखाली असलेली तटबंदी आपण प्रामुख्याने दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत, आणि काही रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते सर्व आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होता त्या पहिल्या भुयारी मार्गाजवळ आपण आलो आहोत, आणि हा जो भुयारी मार्ग आहे तो सरळ खोबलाडा बुरुजाकडे जातो, आणि खोबलाडा बुरुज हा विजयदुर्ग किल्ल्यासाठी
किती महत्त्वाचा आहे ते प्रत्यक्षपणे आपण तिथे जाऊन त्याची माहिती घेऊया. आता आपण भुयारी मार्ग एक्सप्लोर करूया. आता इथे बघितलं तर या भुयारी मार्गाच्या बाहेरच आपण दारुगोळा कोठार आपल्याला पाहायला भेटलं. आता त्याचं कारण काय, हा खुबलाडा बुरुज आहे तो प्रत्यक्षपणे तिहेरी तटबंदीच्या बाहेर असणारा एकमेव बुरुज हा म्हणजे खुबलाडा बुरुज आहे. आणि या खुबलाडा बुरुजावरून कशा प्रकारे शत्रूला मारा केला जायचा हे प्रत्यक्षपणे आपण त्या बुरुजावर जाऊन माहिती घेऊया. कारण इथून जर बघितलं हा पूर्णपणे भुयारी मार्ग आहे. वरती जर बघितलं पूर्णपणे एकदम दगडी बांधकाम आपल्याला इथं पाहायला भेटतंय. आणि इथून पूर्णपणे जे शत्रूला मारण्यासाठी ज्या तोफांचा मारा केला जायचा शत्रूवर, तर त्याला लागण्यासाठी जो दारुगोळा आहे तो सर्व दारुगोळा इथून ह्या मार्गाने आणला जायचा. आणि इथून मग ह्या पायऱ्या पण अक्षरशः त्यावेळेच्या एक एक पायरी बघितलं तर पूर्णपणे अर्ध्या पाया इतके आपल्याला इथे पाहायला भेटते. तर इथून सर्व दारुगोळा कोठार पूर्णपणे चढवला जायचा. आणि त्यानंतर इथे हा जो मार्ग आहे हा सरळ खुबलाडा बुरुजाकडे बाहेर पडतो. इथे जर बघितलं हा सरळ मार्ग खुबलाडा बुरुजाकडे बाहेर पडला आहे. हा बुरुज आहे आणि इथून हा आपण आता बाहेर पडलो इथून. आता जर बघितलं खुबलाडा बुरुज हा विजयदुर्ग किल्ल्यासाठी तितकाच महत्त्वाचा का होता. खुबलाडा बुरुजाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, खुबलाडा बुरुजावरून दोन्ही साईडला मारे करतात, दोन्ही नाही तिन्ही साईडला. कारण जर बघितलं विजयदुर्ग किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे. ही जर बघितलं पूर्णपणे तिहेरी तटबंदीचं एक कडं आपल्याला किल्ले विजयदुर्गवर पाहायला भेटतं. तर या तिहेरी तटबंदीच्या बाहेर असलेला एकमेव बुरुज म्हणजे हा खुबलाडा बुरुज आहे. आणि आता जर समजा शत्रू महादरवाजावर आक्रमण करण्यासाठी आला तर ह्या बुरुजावरून ह्या फांजीतून इथे आपल्याला 5 फांजा पाहायला भेटत आहेत. ह्या फांजीतून सरळ तो टिपला जायचा. इथे तोफगोळा लावला जायचा आणि इथून या तोफेचा मारा सरळ जो महादरवाजाकडे येणाऱ्या शत्रूकडे पूर्णपणे मारला जायचा. आणि इथे आपल्याला आजही एकदम सुस्थितीत या जंग्या पाहायला भेटतात. इथे बघितलं पूर्णपणे तर बघितलं अक्षरशः 1 2 3 4 इथे आपल्याला 4 जंग्या पूर्णपणे आजही आपल्याला एकदम या बुरुजाला सुस्थितीत पाहायला भेटतात. जर किल्ल्यावर एक वैशिष्ट्य आहे या किल्ल्याचं, ठिकठिकाणी जंग्या आणि ज्या फांजा आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणात या किल्ले विजयदुर्गवर आपल्याला पाहायला भेटतात. आता ही झाली महादरवाजाकडे येणाऱ्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी फांजी. दुसरी फांजी आहे ही इथे. आता ही फांजी ह्या साईडला मारा करण्यासाठी का ठेवलेली आहे याचं कारण काय, कारण जर बघितलं इथे आपल्याला भुयारी मार्ग एक चोरवाट आपल्याला पाहायला भेटते किल्ले विजयदुर्ग. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तिन्ही ज्या चोरवाट आहेत त्या पाहणार आहोत. त्यातली एक चोरवाट आता बघितली ही खुबलाडा बुरुजाकडे येते. दुसरी चोरवाट आहे ती इथे आहे. इथे डायरेक्ट त्या बुरुजातून बाहेर पडला आहे तो पूर्णपणे भुयारी मार्ग आहे. तुम्हाला दिसतोय का माहीत नाही पण प्रत्यक्ष मी झूम करून दाखवतो. आता तो भुयारी मार्ग आहे. तो भुयारी मार्ग सरळ ह्या समुद्राच्या किनाऱ्याला लागला आहे. तर एखाद्या वेळेस शत्रूला जर समजलं की ह्या भुयारी मार्गावर आक्रमण केलं आणि तिथून जर त्याने एंट्री घेतली तर इथून ह्या फांजीतून सुद्धा शत्रूवर तोफांचा मारा केला जायचा. तर ह्या साईडला ही फांजी आणि इथे आपल्याला ह्या 3 फांजा पाहायला भेटतात. जेणेकरून ज्यावेळी ही जी वाघोटण खाडी आहे जर समोरून शत्रू आला तर शत्रूवर आक्रमण करण्यासाठी ह्या तिन्ही फांद्यांचा वापर केला जायचा. अशा 1 2 3 4 5 अशा ह्या 5 फांजा आपल्याला इथे पाहायला भेटतात. आता समजा शत्रूने जर इथे आक्रमण केलं तर इथे ज्या 6 तोफा लावलेल्या असायच्या त्यांना लागणारा जो तोफगोल आहे तो ह्याच मार्गाने आणला जायचा. जेणेकरून इथेच आपल्याला ह्या मार्गाच्या बाहेर आपल्याला इथे हे पण पाहायला भेटते दारुगोळा कोठार. आता हे दारुगोळा कोठार आहे ती त्याच्याच बाजूला ठेवण्याचं का कारण आहे, हेच कारण आहे की जेणेकरून त्या दारुगोळा कोठारातून लगेच ह्या भुयारी मार्गातून तो दारुगोळा आणला जायचा आणि इथे तोफेमध्ये तो लोड केला जायचा. अशा प्रकारे या खुबलाडा बुरुज हा विजयदुर्ग किल्ल्यासाठी तितकाच महत्त्वाचा मानला जायचा. याचं कारण हेच आहे. आता आपण दुसरा भुयारी मार्ग आहे त्या दुसऱ्या भुयारी मार्गाकडे जाऊया. म्हणजे आता आपण जो चोरवाट आपण बघतोय ही जी चोरवाट आपण बघतोय त्या चोरवाटेकडे सरळ जाऊया. तिथे आपण बघूया कशा प्रकारे ती चोरवाट आहे. आणि नंतर मग जो तिसरा भुयारी मार्ग म्हणजे जो जमिनी खालून गेला आहे तो तर आपल्या प्रत्यक्षपणे बघता नाही येणार, परंतु तिथे जाऊन प्रत्यक्षपणे तिथे आढावा घेऊया. तर चला आता डायरेक्ट जाऊया तर दुसऱ्या भुयारी मार्गाच्या इथे.
आता आपण थोड्या वेळापूर्वी आपण त्या बुरुजावर होतो, तिथं तो आहे तो खोबलाडा बुरुज. आणि इथून आता सरळ आता आपण येतोय, हा जो सरळ रोड गेला तो सरळ दुसऱ्या भुयारी मार्गाकडे. तर पहिलं दुसरं भुयारी मार्ग कुठे आहे ते एक्झॅक्टली ते बघूया. इथे बघितलं तर हा इथे बुरुज आहे तिहेरी तटबंदीला लागलेले हे 3 मजली बुरुज आहे. तिथे जर बघितलं 1 मजली 2 मजली 3 मजली 3 मजली बुरुज. आणि त्याच्याच समोर इथे आपल्याला हे दुसरं भुयारी मार्ग पाहायला भेटतंय. इथे बघितलं हे भुयारी इथं का ठेवलं याच्या मागे पण भरपूर कारणे आहेत. कारण जर बघितलं तर इथे आपल्याला बाजूलाच पूर्णपणे धान्य कोठार पाहायला भेटतंय. आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. पूर्णपणे कालोख आहे. म्हणजे आतमध्ये वटवाघळ सुद्धा आहेत. अरे बापरे, भरपूर वटवाघ आहेत. आतमध्ये जाणं रिस्की आहे थोडं, त्यामुळे हे पूर्ण आहे ते धान्य कोठार आहे. आणि हे धान्य कोठार या भुयारी मार्गाच्या बाजूलाच ठेवण्याचं कारण काय आहे ते नक्की आपण खाली जाऊन जाणून घेऊया. आता हे भुयारी मार्ग आणि हे धान्य कोठार यांच्यामध्ये नक्की काय संबंध आहे तो प्रत्यक्षपणे आपण खाली जाऊया आणि त्याचं जाणून घेऊया. कारण आता आपण जो खोबलाडा बुरुजाकडे जो भुयारी मार्ग होते त्या भुयारी मार्गाच्या जवळ दारुगोळा कोठार होता, पण इथे आपल्याला धान्य कोठार पाहायला भेटते. आणि या धान्य कोठाराच्या जवळ आपल्याला हा भुयारी मार्ग पाहायला भेटतोय. तर हा भुयारी मार्ग सरळ आला आहे. हा पूर्णपणे तटबंदीला कोरून सरळ हा समुद्र किनाऱ्याच्या बाहेर आलेला आहे. ते बघितला पूर्णपणे हा या तटबंदीला चिरून पूर्णपणे हा भुयारी मार्ग काढलेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी असे अनेक भुयारी मार्ग खोदले आहेत, जेणेकरून आपण रायगडावर पण बघितला असाल, रायगडावर आपल्याला भुयारी मार्ग पाहायला भेटतो जो वाघ दरवाजा आहे. त्या वाघ दरवाजातून आता तुम्हाला वाघ दरवाजाविषयी जास्त काही माहिती सांगायची गरज नाही, कारण आपण रायगड सिरीजमध्ये आपण ते पूर्णपणे एक्सप्लोअर केलं आहे. आता जर बघितलं हे भुयारी मार्ग, आपण ह्या भुयारी मार्गातून आलो. आता मित्रांनो जर हे भुयारी मार्ग बघितलं, या भुयारी मार्गाने आपण पूर्णपणे खाली आलो. याच्यात जर सरळ वरती चढून गेलात की आपल्याला धान्य कोठार पाहायला भेटतं, जेणेकरून या किल्ल्याला वेढा पडला तर धान्याचा जर साठा कमी पडला तर या चोर मार्गाने मोठ्या जहाजांनी या खाडीपर्यंत धान्य आणलं जायचं. आणि त्यानंतर ती धान्याची रसद आहे ते पूर्णपणे छोटी गलबतं असायची, छोटी जहाजं असायची, त्यांनी इथपर्यंत आणलं जायचं. आणि इथून ही वाट मल्लेली दिसत आहे. तर या मल्लेल्या वाटेने इथून सरळ या भुयारी मार्गातून आतमध्ये आता आपण वरती बघितलं होतं ते धान्याचं कोठार, त्या धान्याच्या कोठारामध्ये हे पूर्णपणे धान्य लोड केलं जायचं. तर असा या भुयारी मार्गाचा वापर केला जायचा. आणि त्याचबरोबर हे भुयारी मार्ग फक्त धान्य कोठारासाठीच नाही, इतर गोष्टींसाठी जर या किल्ल्याला पूर्णपणे वेढा पडला तर अचानक जर किल्ल्यावरील सरदार असतील किंवा किल्ल्यावरील राजा असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी या चोर मार्गाचा वापर केला जायचा त्यावेळी. आता जर तुम्ही बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ल्यांवर आपल्याला अनेक असे भुयारी मार्ग पाहायला भेटतात. आता रायगडावर जर बघितलात तर रायगडावर चोर दरवाजासुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. आणि ॲक्च्युली आपण रायगड सिरीजमध्ये पूर्णपणे बघितलेलं आहे. त्याचबरोबर कुलाबा फोर्टवर सुद्धा बघितलं, तो आपण शिवकालीन शौचालय बघितला भुयारी मार्गात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण खोबलाडा बुरुजावरून आम्ही बोललो होतो, तिथून जर शत्रूला समजलं की ही चोरवाट शत्रूला समजले आणि शत्रूने इथून आक्रमण, शत्रू समजा ह्या चोर मार्गाने आतमध्ये शिरत असेल तर त्या खोबलाडा बुरुजावरून इथून मारा करता येऊ शकतो. जेणेकरून त्यासाठी ती फांजी आहे ती दिसते, आपण तिथून बघितलं होतं खोबलाडा बुरुजावरून. त्या फांजीतून अक्षरशः मारा करणं पूर्णपणे सोपं जायचं. आणि याच कारणासाठी हा खोबलाडा बुरुज विजयदुर्ग किल्ल्यासाठी महत्त्वाचा होता. जेणेकरून जर चोर मार्ग शत्रूला माहीत पडला तर त्या खोबलाडा बुरुजावरून तिथून पूर्णपणे मारा केला जायचा, जेणेकरून ही चोरवाट पूर्णपणे या तिहेरी तटबंदीच्या बाहेर असलेल्या विजयदुर्गाच्या या खोबलाडा बुरुजावरून नजर ठेवता येईल. तर हा झाला दुसरा भुयारी मार्ग. आणि आता आपण जाऊया तिसरा भुयारी पूर्णपणे जमिनी खालून गेलाय. मग प्रत्यक्षपणे जाऊन आढावा घेऊया तिथे कशा प्रकारे, कारण तो जो भुयारी मार्ग आहे तो धुलपांच्या घरात पूर्णपणे तिथे बाहेर पडतो. तर सध्या तो पूर्णपणे बंद केलेला आहे. पण आपल्याला हे 2 भुयारी मार्ग नक्कीच आपल्याला या किल्ले विजयदुर्गवर पाहायला भेटले. आणि असेच अनेक भुयारी मार्ग अनेक किल्ल्यांवर आपल्याला पाहायला भेटतात. मोस्टली आता बघितलं तर आता 3 किल्ल्यांवर तर आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. आता हा तिसरा किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला. तर आता आपण पुढे जाऊया आणि रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करूया.
किल्ल्याच्या महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला खलबतकणा पाहायला भेटतो आणि खलबतकणाच्या बाजूला घोड्याची पागा आपल्याला पाहायला भेटतो आणि घोड्याच्या पागेतून सरळ पुढे आलात की किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला हे धान्य कोठार पाहायला भेटतं। आता धान्य कोठार म्हणजे किल्ल्यावर अन्नधान्य साठवण्यासाठी केलेली एक विशेष जागा असते। गडकिल्ले हे बहुतेक वेळा डोंगरावर, दूरवर आणि वस्तीपासून लांब असतात, त्यामुळे किल्ल्यावर राहणाऱ्या सैनिकांना रोज अन्नधान्य मिळवणं शक्य नसतं। म्हणून लढाई किंवा वेढा पडल्यास पुढे अनेक वर्ष गडावर अन्नधान्याचा तुटवडा पडता कामा नये यासाठी या कोठारांमध्ये आधीच अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणात साठा गडकिल्ल्यांवर केलेला असतो। आता गडकिल्ल्यांवर अन्नधान्याचं असण्याचं मुख्य कारण हेच, कारण अचानकपणे जर वेढा पडला, या लढाया किंवा या दीर्घकाळ टिकणारे युद्ध यामध्ये किल्ल्यावरील सैनिकांना आणि रहिवाशांना अन्नाची टंचाई भासू नये म्हणून या धान्य कोठारांची वास्तू आपल्याला प्रत्येक गडकिल्ल्यावर पाहायला भेटतात। शिंदे बुरुजाच्या मागच्या बाजूला आणि धान्य कोठाराच्या बाजूला आपल्याला एक भला मोठा पाण्याचा हौद, पाण्याचं टाकं पाहायला भेटतंय। हौदात उतारण्याकरिता पायऱ्यासुद्धा बनवलेल्या आपल्याला पाहायला भेटतात। या हौदाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इसवी सन 1756 साली तुवांजी आंग्रेच्या विरोधात इंग्रज आणि पेशव्यांनी आक्रमण केले। तुवांजी आंग्रेच्या विरोधात समुद्रातून इंग्रज तर जमिनीवरून पेशवे असं आक्रमण करण्यात आलं। या हल्ल्यात मराठा आरमाराला शरणागती पत्करावी लागली। या युद्धाचं आणि या तलावाशी काय नक्की कनेक्शन आहे ते म्हणजे ज्यावेळी विजयदुर्ग शत्रूच्या ताब्यात जातोय हे तुवांजी आंग्रे यांनी ओळखलं, त्यावेळी या हौदाला जे काही लॉजिक पाणी साठवण्यासाठी लावलं होतं ते त्यांनी निस्तानाबूत करून टाकलं, जेणेकरून शत्रूच्या हातात हा किल्ला गेल्यानंतर त्याचा उपयोग त्यांना करता येणार नाही। आणि त्याचा फायदा असा झाला की विजयदुर्ग इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर कधीच या हौदात पाणी साचलं गेलं नाही। धान्य कोठार आणि पाण्याच्या हौदाच्या एकदम अपोजिट साईडला आपल्याला इथे एक जखणीची तोफ म्हणून ही वास्तू आपल्याला पाहायला भेटते आणि इथे एकदम सुस्थितीत असलेली तोफसुद्धा आजही आपल्याला इथे पाहायला भेटते। आणि या तोफेच्या समोरच आपल्याला एक शिवकाळातलं मंदिर पाहायला भेटतंय आणि ते मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर। नक्कीच मित्रांनो, ज्यावेळी आपण प्रत्येक गडकिल्ल्यावर जातो त्यावेळी अशी अनेक मंदिरं, शिवकाळातली मराठी स्थापत्यशैलीतील मंदिरं आपल्याला या गडकिल्ल्यांवर पाहायला भेटतात। त्यातलंच एक मंदिर म्हणजेच हे भवानी मंदिर। इथे बघितलं तर सुंदर असं छोटंसं मंदिर आणि इथे असलेली छोटीशी मूर्ती एकदम आपल्याला आजही आपल्याला इथे पाहायला भेटते। जखणीच्या तोफेच्या इथून सरळ पुढे आलात की आपल्याला भेटतो तो म्हणजे हेलियमचा पाळणाघर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील अनन्यसाधारण की ज्याला सरखेळ कान्होजी आंग्रे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची किनार लाभली आहे अशा या ऐतिहासिक किल्ले विजयदुर्गवर आणखी एक वैज्ञानिक इतिहास घडून गेला। इसवी सन 18 ऑगस्ट 1868 साली या दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्र सर जे नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी ओटे बांधून त्यावर दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा वेध घेतला। ग्रहणकाळ सकाळी 8:21 सुरू झाला। 9:24 ते 9:32 या काळात सूर्यग्रहण होते। सर लॉकियर यांच्या स्पेक्ट्रोग्राफर 587.49 नॅनोमीटर लहर लांबीची असलेली एक पिवळ्या रंगाची रेष दिसली। या रेषेचा स्रोत सूर्याच्या तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यांपैकी असला पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि त्याला नाव दिले हेलियम। पुढे 25 वर्षांनी विल्यम्स रामसे यांनी हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्चा केला आणि त्यामुळेच किल्ले विजयदुर्गला हेलियमचे पाळणाघर असेही म्हणतात। आता आपण हेलियमचा पाळणाघर तर बघून झाला आहे। आता आपण जाऊया तिसऱ्या भुयारी मार्गाजवळ, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात। आता आपण आहोत किल्ले विजयदुर्गच्या तिसऱ्या भुयारी मार्गाजवळ। या भुयारी मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भुयारी मार्ग किल्ल्याच्या तटबंदीखालून समुद्र किनारपट्टीजवळून जिथे पाण्याची पातळी कमी आहे तिथून जमिनीखालून गेला आहे आणि तो ॲडमिरल आनंदराव धुलप यांच्या वाड्यातील देवघरात बाहेर पडतो। या भुयारी मार्गाचा उपयोग खास करून जेव्हा किल्ला शत्रूच्या ताब्यात जात आहे असे असताना किंवा किल्ल्याला वेढा पडला असेल अशावेळी किल्ल्यावरील राजे, सरदार किंवा किल्ल्यावरील प्रमुख व्यक्ती बाहेर सुखरूप काढण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असे।
भारतीय नौदलातील एक निवृत्त युद्धनौका जिचं नाव आहे गुलदार ही विजयदुर्गच्या बंदरामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ठेवली गेली आहे। ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच आणि वास्तुशिल्पीय भव्यतेबरोबरच विजयदुर्ग किल्ला आता काळाच्या आणि दुर्लक्षांच्या आव्हानांना तोंड देत आहे। विजयदुर्ग किल्ल्याची काही बुरुजांची सध्याची स्थिती बघितली तर काही बुरुज आपल्याला ढासळलेल्या परिस्थितीत पाहायला भेटत आहेत। किल्ल्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि अधिक पर्यटकांना त्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि त्यांच्या रंजक इतिहासाबद्दल शिकण्यासाठी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। विजयदुर्ग सिरीजचा हा पहिला भाग आपण इथेच एंड करतोय। आता आपण दुसऱ्या भागामध्ये समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या तटबंदीचा आढावा घेणार आहोत। तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि दुसरा पार्ट नक्कीच कंटिन्यू करा। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे।